MSW केलं टाटा इन्स्टिट्यूटमधनं आणि जसलोकमध्ये MSWची गरज होती आणि त्यांनी मला सांगितलं हे काम जरा वेगळं आहे. एरवी तुम्ही पेशंट्सना मदत करतात, पैसे गोळा करतात, पण इथे मात्र म्हणे तुम्ही मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना विचारायचं आहे तुम्ही ऑर्गन डोनेशन का करणार का. आणि मला ते संकल्पना मुख्य म्हणजे पटली. मी तिथल्या CEOना एकच प्रश्न विचारला इंटरव्ह्यू देताना की हे लीगल आहे ना बाबा. तर ते म्हणाले हो हे लीगल आहे. मग मला ब्रेनडेथची संकल्पना समजली आणि मी या क्षेत्रात 1998 पासून आले. आज वसई नालासोपारात येताना जरा बरं वाटलं कारण वसईमध्ये मी काही दिवस राहिलेले आहे, त्यामुळे असं घरी परत आल्यासारखं वाटलं मी कॉलेजमध्ये असताना. आणि जसं पवार सरांनी आत्ता सांगितलं की वसईमध्ये अवयवदानाचा जो घरी घरी पोचवण्याचा वसा घेतलेला आहे तो पवार सरांनी घेतलेला आहे. आणि त्यांचे वडील जेव्हा गेले होते तेव्हा पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या 13व्याला त्यांनी एक असं सत्र भरवलं. 13व्याला आपण बाकी सगळे इतर गोष्टी करतो, पूजा करतो, पण त्यांनी त्याच्याबरोबर असं एक सत्र बनवलं. मला आठवते 100-150 काय खूप लोक तिथे होते आणि त्यांनी अवयवदानावरती कार्यशाळा घेतली. म्हणजे ते वडीलही खूप मोठे आणि तो मुलगाही खूप मोठा की जे अशा पद्धतीने त्यांचं कार्य करतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे कार्य सुरू ठेवलं, फेडरेशनची स्थापना केली. ते देशपांडे सर आहे, बागायतकर सर आहेत, देशपांडे काका आहेत आणि शैलेंद्र देशपांडे काकांची आज खूप आठवण येते आहे कारण ते प्रत्येक अशा कार्यशाळेला आमच्याबरोबर होते. पण त्यांनी बॉडी डोनेशन केलं आणि त्यांना नमन केल्याशिवाय मी बोलायला सुरू करू शकत नाही. आणि देशपांडे त्यांचे भाऊ आज आपल्यामध्ये आहेत, त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली कारण बॉडी डोनेशन करताना काही प्रॉब्लेम्स येतात, कधी काही पटकन सगळं सरळ होतंच असं नाही, पण त्यालाही त्यांनी धरून ठेवलं. आणि आज नुसते बोलले नाहीत तर त्या बंधूंनी ते करून दाखवलं. त्यामुळे त्यांच्यासाठी नमन करावं अशी माझी 2 मिनटं सगळ्यांना प्रार्थना आहे. आणि मग मला त्यांनी आज जबाबदारी दिलेली आहे पवार सरांनी की मला नोटो रोटो सोटो ZTCC लॉ हे सगळं सांगायचं आहे 45 मिनटामध्ये. तर मलाही असं वाटतं हे PPT मी ठेवलेली आहे पण त्याच्यापेक्षा मी आज मनातनं बोलेल. तर नोटो रोटो सोटोबद्दल कोणी ऐकलं आहे का याच्या आधी? एकच हात मागे वरती गेलेला आहे. तर नोटो रोटो सोटो बाबा हे काय आहे? तर तुम्ही जेव्हा ऑर्गन डोनेशनच्या क्षेत्रात काम करतात तेव्हा काही नावं ही आपल्याला माहितीच पाहिजेत. आपल्याकडे कायदा आहे का अवयवदानाचा? आहे. किती साली झाला? व्हेरी गुड. 1994 साली कायदा झाला. का झाला? हां, म्हणजे अवयव त्या काळी 1980च्या दशकात आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांट्स व्हायचे. एक किडनी काढून आपण जिवंत राहू शकतो, त्यामुळे एक किडनी ते द्यायचे, विकत घ्यायचे लोक आणि गरिबांचा त्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन व्हायचं. आणि कुठलाही जो जागृत समाज असतो ते इथे चालत नाही की इथे असं एक्सप्लॉयटेशन होतं आहे बाबा, हे चुकीचं आहे. त्यामुळे जागृत जे लोक होते, जे समाज होता तो एकत्र आला, आपल्या पार्लमेंटपर्यंत गेलं आणि इतर देशांनी जसं या अवयव दानाला प्रोत्साहन दिलं आहे पण अवयव विक्री आणि खरेदीवरती प्रतिबंध घातलेला आहे, ते सुद्धा भारत देशाने केलं. आणि आपल्या पार्लमेंटमध्ये हा पास झाला. 8 जुलै 1994 हा कायदा पास झाला. आणि महाराष्ट्र एक मोठा स्टेट होता की त्याने याला पहिल्यांदा सपोर्ट केला. आपण 1995 महाराष्ट्राने या कायद्याचा स्वीकार केला. आणि या कायद्याने 3 गोष्टी महत्त्वाच्या केल्या. एक म्हणजे या देशामध्ये अवयवांची विक्री होणार नाही, तो कायद्याने गुन्हा आहे. हे कळलं सगळ्यांना? कोणीही तुम्ही व्हॉट्सअप मेसेजेस, हा मेसेज तर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, मला अजून 5 वर्ष तो पिछा सोडत नाही आहेत. आणि सुधीर आणि त्यांची पत्नी हे एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, 4 किडनी द्यायच्या आहेत. आणि आपल्यातले कार्यकर्ते किंवा आपल्यातले जे नवीन लोक आहेत त्यांना वाटतं वा वा आपण काहीतरी चांगलं करतो आहे, ते अजून 10 लोकांना फॉरवर्ड करतात. पण अशी किडनी कुठेही मिळते का हो?
तर किंवा अशा प्रकारचे जे व्हॉट्सअप मेसेजेस फॉरवर्ड करताना म्हणजे आपण जे करतोय ते मनापासून करतो बरोबर, पण जे करतो ते पूर्ण माहिती करून घेतो हे जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण उलटं चुकीचीच दिशेला सगळं घेऊन जातो. ते होऊ नये म्हणून असे जे व्हॉट्सअप मेसेजेस येतात तर हेही चुकीचे असतात. कारण आपण अवयव विक्री खरेदी करू शकत नाही. दुसरं, कोणी अवयव काढला, कुठे काढला, कधी काढला, कोणी, याच्या सगळ्यावरती आपल्या सरकारचं नियंत्रण आहे. आता सरकार नियंत्रण कसं ठेवणार, कोण सांगू शकेल? मोदीजी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डोकावून बघू शकतील का? किंवा आपले जे CM आहेत ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डोकावून बघू शकतील का? काय केलं मागे सांगू शकता? या बरोबर, आपण प्रश्न नंतर घेऊ. नोटो रोटो सोटो ची स्थापना तर केलीच, पण त्याच्यापेक्षा त्यांनी सांगितलं की जिथे अवयव काढला जाईल ते हॉस्पिटल हे रजिस्टर्ड हॉस्पिटल असेल. म्हणजे अवयव काढून कुठल्याही, आता रिद्धी हॉस्पिटल रजिस्टर्ड आहे का अवयवदानासाठी? आहे. NTRC आहे. तर ते असं डोळे आणि त्वचा तुम्ही घरीसुद्धा काढू शकतात, पण जे अंतर्गत मुख्य मोठे अवयव आहे, किडनी, लिव्हर, हार्ट, लंग्स, हे अवयव हे फक्त रजिस्टर्ड हॉस्पिटलमध्ये काढता येतील. जे डॉक्टर्स हे करायला गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड आहेत तेच काढू शकतील. म्हणजे एखादा लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन जर का दिल्लीवरून इकडे मुंबईमध्ये ट्रान्सप्लांट करायला आला तर त्याला आपल्या MMC बरोबर रजिस्टर्ड व्हावं लागतं. त्यामुळे आपल्याला माहिती आहेत हॉस्पिटल कोणते आहेत, डॉक्टर्स कोणते आहेत. त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही डेटा पाठवायला पाहिजे प्रॉपर रोज, नोटो रोटो सोटोला, की आज रिद्धी हॉस्पिटलमध्ये जर एखादी किडनी डोनेट झाली तर ती त्याच दिवशी गव्हर्नमेंटला त्यांना कळवावं लागतं की ही आज बाबा आमच्याकडे या व्यक्तीने या व्यक्तीला किडनी डोनेट केली, त्याचं वय आहे, त्याचा पत्ता आहे, सगळं असं एवढा मोठा फॉर्म आहे. ते हॉस्पिटल कोऑर्डिनेटर्स रोज पाठवतात. म्हणजे 12 वाजेपर्यंत ते करतात आणि लगेच त्यांना आम्ही दिल्लीला तो जातो सुद्धा संध्याकाळपर्यंत डेटा. तर हे याला म्हणतात गव्हर्नमेंट रेग्युलेशन. प्रत्येक पेशंट्सचा नोटो ID हा केला जातो. त्यांनी जर नोटो ID केला नाही तर प्रॉब्लेम आहे, कारण ते पेशंट रजिस्टर्डच नाही आहे सरकारद्वारे. त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टीने गव्हर्नमेंट रेग्युलेशन करतं. आणि तिसरं कायद्याने केलं की ब्रेन डेथला मान्यता दिली. आता हे नोटो रोटोची स्थापना ही साधारणतः 2014च्या रूल्समध्ये आली. म्हणजे आपल्याकडे कायदा आला 1994मध्ये. आणि नोटो रोटोच ची आपल्याकडे अशी एक चेन असावी की पूर्ण भारतामध्ये, हे सरकारने 2014मध्ये आलं. पण महाराष्ट्राने 2000मध्येच झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर असा फुल फॉर्म आहे, ZTCC, याची महाराष्ट्रामध्ये स्थापना झाली. मला आठवतं आहे आम्ही जसलोकमध्ये 2 किडन्या काढल्या आणि त्याच्या म्हणजे डॉक्टर्सने काढल्या आणि त्यांनी मला सांगितलं, नेफ्रॉलॉजिस्टने सांगितलं, आता ह्या किडन्यानं मला नाही वाटत मी माझ्या पेशंटसाठी वापरू शकतो. मग आता त्या किडन्या कोणाला द्यायच्या? मी जसलोकमध्ये रात्री आम्ही जर का 2 किडन्या घेऊन बसलो आहे तर मग त्यावेळेला काही ZTCC नव्हती, 1998-99ची गोष्ट आहे. मग आम्ही बाकीच्या हॉस्पिटल्सना फोन केले आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे हिंदुजाला विचारलं, लीलावतीला विचारलं आणि शेवटी त्या हिंदुजामध्ये त्या किडन्या गेल्या. पण त्यावेळेला असं लक्षात आलं की उद्या म्हणजे हे कोणी देणार, आम्ही हिंदुजालाच का दिल्या, लीलावतीला का नाही दिल्या किंवा KMला का नाही दिल्या, असे प्रश्न उपस्थित राहू शकतात. आणि त्याचसाठी ZTCCची स्थापना व्हावी असं 1999मध्ये महाराष्ट्र सरकारच्या ज्या गाईडलाईन आहे तिथे लिहिलेलं होतं. त्याप्रमाणे तिथे 2000मध्ये ZTCCची स्थापना झाली. तर ZTCC काय करतं की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये त्या सिटीमध्ये जितके पण हॉस्पिटल आहेत ज्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी, थोडं जड आहे पण ऐकायला पाहिजे, कारण हे शब्द एकदा तरी आपल्या कानावर जायला पाहिजे जेव्हा आपण अवयवदानावर काम करणार का अवयवदानाची माहिती घेणार. ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी अशी एक कायद्यामध्ये ऑथॉरिटी आहे, प्रत्येक राज्याची ती ऑथॉरिटी आहे. आपल्याकडे ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आहे. कोण आहे? डायरेक्टरेट ऑफ, हां. तर ती ऑथॉरिटी आपल्याकडे आहे. ते लोक काय करतात, हॉस्पिटल्सना आणि डॉक्टर्सना परमिशन देतात. तर ही जी ॲप्रोप्रिएट
ऑथॉरिटी आहे त्यांनी परमिशन वगैरे हॉस्पिटल्सना दिलेली होती. पण ही जी ZTCC आहे ते मात्र काय करतात की ते हे जे रजिस्टर्ड हॉस्पिटल आहेत त्यांच्याकडे जेवढे पेशंट आहे त्याची वेटिंग लिस्ट ही फक्त ZTCCच मेंटेन करते. कोण मेंटेन करतं? म्हणजे ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटीने हॉस्पिटलला परमिशन दिली की ते सांगतं तुम्ही ZTCC बरोबर रजिस्टर्ड व्हा आणि तुमचे किडनी, लिव्हर, हार्ट हे जे काही पेशंट आहेत ते तुम्ही रजिस्टर्ड करू शकतात. आणि ZTCC ह्या पेशंटची वेटिंग लिस्ट ठेवते. पण नोटो रोटो सोटो याची स्थापना 2014मध्ये झाली आणि नोटो रोटो सोटो सेम काम करतं, पण महाराष्ट्रात ते काम आधी ZTCC करायचं. तर नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन हा ह्याचा फुल फॉर्म आहे. याचं ऑफिस कुठे असेल? दिल्लीला. का? कारण ही ॲपेक्स बॉडी आहे. तर त्यांनी सांगितलं की नोटो ही एक ॲपेक्स बॉडी राहील, दिल्लीत राहील. भारताला त्यांनी 5 विभागामध्ये डिवाईड केलं म्हणून 5 रोटो आहेत. तर एक रोटो आहे महाराष्ट्रामध्ये, एक तामिळनाडूमध्ये, एक वेस्ट बंगालमध्ये, एक चंदीगडमध्ये आणि एक आसाममध्ये. म्हणजे भारताचे त्यांनी 5 विभाग केले, त्यामुळे 5 रोटो आहेत आणि प्रत्येक स्टेटची एक सोटो आहे. तर आपली जी रोटो आहे वेस्टर्न इंडियाची जी रोटो त्याच्या अंडर येतं महाराष्ट्र, गुजरात, गोवा, युनियन टेरिटरी ऑफ दीव दमण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. आता गोवा, तामिळनाडूमध्ये सगळे साऊथची राज्य येतात. आता हे सगळं विभाजन सरकारने केलेलं आहे आणि हे सोटो ही वेटिंग लिस्ट मेंटेन करते. महाराष्ट्रामध्ये कोण वेटिंग लिस्ट मेंटेन करते? ZTCC. हे पिक्युलर आहे महाराष्ट्राला. म्हणजे तुम्ही जर आधीची स्लाईड बघितली तर नोटो 5 रोटो, त्याच्या अंडर प्रत्येक सोटो आणि सगळे हॉस्पिटल्स हे सोटोला रिपोर्ट करतात. पण महाराष्ट्रामध्ये सोटो आणि हॉस्पिटलच्या मध्ये ZTCC अजूनही कार्यरत आहे. आपल्याकडे 4 ZTCC आहे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पुणे. आता हे मुख्य नोटो रोटो सोटोचं एस्टॅब्लिशमेंटचं कार्य आहे की ते एक ॲपेक्स बॉडी आहे दिल्लीची ही, आणि त्यांचं काय आहे की ऑर्गन प्रोक्युरमेंट आणि डिस्ट्रीब्युशनवर ते काम करतात. की एखादा अवयव कोणी काढला, सपोज रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उद्या एखादा डोनर झाला आणि त्यांनी सांगितलं की ही किडनी कुठे द्यायची, तर हॉस्पिटल ठरवेल का किडनी कुठे द्यायची? कारण तुम्हाला हा प्रश्न खूपदा येणार आहे, तुम्ही श्रीमंतांनाच ही किडनी विकता. तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार? तर तुम्हाला ही सगळी यंत्रणा समजून सांगायची आहे की बाबा हे एखादा डॉक्टर किंवा एखादा व्यक्ती हे करत नाही, तर गव्हर्नमेंट ही किडनी डिस्ट्रीब्यूट करते. रात्री 2 वाजतासुद्धा ZTCCला कळवलं जातं की आमच्याकडे ब्रेनडेड आहे, फॅमिली किडनी लिव्हर द्यायला तयार आहेत. आणि मग ZTCC कामाला लागते. त्यांच्याकडे मुंबईतल्या पेशंटला पहिली किडनी हॉस्पिटलमध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो आणि एक किडनी पूर्ण सिटीला दिली जाते. आणि त्यांच्याकडे जर कोणी नसेल मग लिव्हर, हार्ट हे सगळं पहिले सिटीत दिलं जातं. आणि जर नसेल तर मग ते कोणाला जातं? सोटोला जातं. मग आम्ही विचारतो, आमच्याकडे येतं की अरे बाबा मुंबईमध्ये एक डोनर आहे पण त्याचं हार्ट आहे ना मुंबईत कोणालाच मॅच होत नाही आहे. मग सोटोचे जे आमचे कोऑर्डिनेटर आहेत ते कामाला लागतात. मध्यरात्रीच हे जनरली होतं. आणि मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रात विचारतो, म्हणजे नागपूरला विचारतो, औरंगाबादला विचारतो, पुण्याला विचारतो. तर आम्हाला काय करायचं आहे? ZTCCला फोन करायचं आहे. ZTCCकडे लिस्ट तयार आहेत, ते हॉस्पिटल्सना विचारणार. असं करत ते डिस्ट्रीब्युशन होतं. आणि मग पुढे जर का महाराष्ट्रात कोण नसेल तर ते ऑर्गन पुढे आम्ही आमच्या कुठे विचारणार? महाराष्ट्रात कोण नसेल तर कोण सांगेल? डायरेक्ट दिल्लीला पोचायचं. आपल्या रिजनमध्ये आपण रोटो आहोत ना, तर वेस्टर्न रिजनमधले कोणते कोणते स्टेट सांगितले? मध्य प्रदेश, छत्तीसगड. यांना विचारतो, छत्तीसगडला विचारतो तुमच्याकडे आहे का कोणी हार्टसाठी? ते करत नाही आहेत अजून हार्ट ट्रान्सप्लांट, पण गुजरातमध्ये होतं. मग गुजरातला विचारतो, नाही झालं तर मग आम्ही दिल्लीला विचारतो. आणि मग दिल्ली पूर्ण भारतामध्ये अलर्ट टाकते की 5 रोटोजना कळवते की तुमच्या रिजनमध्ये एक हार्ट मॅच होतं आहे का बघा. आणि मग दिल्ली
वरनं जेव्हा हा अलर्ट फिरतो तेव्हा मग कदाचित ते हार्ट चेन्नईला जाऊ शकतं, कदाचित ते कलकत्त्याला जाऊ शकतं. आणि हे तुम्ही वाचलं आहे का न्यूजपेपरमध्ये की असं हार्ट या सिटीतनं त्या सिटीत जात आहे? कोणी वाचलंय? कोणीतरी म्हटलं ग्रीन कॉरिडॉर. तर हे ग्रीन कॉरिडॉर पण हार्टसाठी जनरली केला जातो, कारण हार्ट हे 6 तासात बसवायचं असतं. तर तुम्हाला सोटोचा रोल आणि ZTCCचा रोल इथेच कळतो. डोनर आहे. रात्री 2 वाजता मॅडमने फोन केला मला रिद्धिविनायकमधनं की मॅडम आमच्याकडे एक हार्ट आहे, तुम्हाला पाठवायचं आहे. 1 तासामध्ये ते मुंबईत कोणी आहे की नाही आम्ही बघतो, मग महाराष्ट्रात कोणी आहे की नाही पुढच्या 1 तासात बघतो, मग दिल्लीला कळवतो. आणि हे सगळं कॉर्डिनेशन होतं. त्यांचं विमान कधी पोचणार, मग हॉस्पिटल डोनर तसा मेंटेन करतो. आणि मग ग्रीन कॉरिडॉर पोलीस आपले जे बंधू आहेत ते खूप मोठी मदत करतात आणि रस्ता थांबवतात पूर्णपणे, ट्रॅफिक त्याच्यावरचं, आणि लवकरात लवकर ते हार्ट एअरपोर्टला पोचेल असा प्रयत्न करतात. एअरपोर्ट ऑथॉरिटी मदत करते की ते जे विमान आहे ज्याच्यामध्ये हार्ट आहे ते लगेच उड्डाण घेईल, त्याला प्रायोरिटी पहिले मिळेल, लँडिंगला प्रायोरिटी पहिले मिळेल. स्पेशल गेटने ते बाहेर पडतात. त्यांचं सिक्युरिटी चेक हे 10 सेकंद पर व्यक्तीला लागतात, इतक्या लवकर होतं. आधी हे पेपरवर्क हॉस्पिटलने सगळं केलेलं असतं किंवा ZTCCने केलेलं असतं. आणि हे सगळा खेळ हा 5-6 तासामध्ये प्रत्येकजण आपापला रोल, एकाने जरी थोडी गडबड केली तर ते हार्ट पोचू शकत नाही. त्यामुळे 6 तासाच्या आत ते हार्ट त्या व्यक्तीला पुन्हा लागलं गेलं पाहिजे. म्हणजे विचार करा, चेन्नई टू मुंबई दवाखान्यामध्ये ते हार्ट येतं आणि पुन्हा लागले जातं. इस्किमिया टाईम म्हणून एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण रक्तप्रवाह थांबवल्यानंतर पुन्हा रक्तप्रवाह सुरू करेपर्यंत कोल्ड इस्किमिया म्हणजे परफ्युजनल फ्लुइड घालतात त्या ऑर्गनमध्ये. ऑर्गन आपण साठवून ठेवू शकतो. हृदय हे सगळ्यात कमी वेळ, हृदय आणि फुफ्फुस सगळ्यात कमी वेळ आपण साठवू शकतो. बाकी अवयव आपण किती वेळ साठवू शकतो कोणाला कल्पना आहे? लिव्हर 8 ते 10 तास, किडनी साधारणतः 12 किंवा 24 तास. पण कोणताही सर्जन सांगेल जेवढा तो लवकर रक्तप्रवाह सुरू होईल किंवा कमीत कमी इस्किमिया टाईम तितका सक्सेस रेट जास्त. म्हणजे हा थिओरिटिकल जरी असला तरी प्रत्यक्षात कमीत कमी वेळात तो अवयव लावायचा आम्ही प्रयत्न करतो. याच्यामध्ये नोटो, रोटो, सोटो, ZTCC, हॉस्पिटल्स, पोलीस या सगळ्यांचा रोल येतो. तर कुठलाही अवयव जर का वेळेत पोचवायचं आहे तर ते एका व्यक्तीचं काम नाही, किंवा ते ट्रान्सप्लांट करणं हे एका व्यक्तीचं काम नाही. एक मोठी टीम त्याच्या मागे असते. मध्यरात्री पेशंटचे क्रॉसमॅच घालावे लागतात. तर जी क्रॉसमॅच टेक्निशियन घरातनं मध्यरात्री 12 वाजता येऊन घालते तिचंही त्याच्यामध्ये तेवढाच मोठा रोल असतो. तर हे एक डिस्ट्रीब्युशन, हे एक नोटो, रोटो, सोटोचं महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर आपण नुसतं डिस्ट्रीब्युशनची लिस्ट करून बसून राहिलं तर चालणार आहे का? आमच्याकडे किती पेशंट लिस्टेड आहे माहिती आहेत महाराष्ट्रात? आकडा सांगाल कोणी? अंदाज? लिस्टेड पेशंट म्हणते मी. किडनीसाठी किती पेशंट लिस्टेड असेल? 6000 पेशंट किडनीसाठी लिस्टेड आहेत. लिस्टेड या शब्दाला फार महत्त्व आहे. हे पेशंट्स असे आहेत की ज्यांचं पूर्ण वर्कआउट झालेलं आहे, जे लकी आहेत की ज्यांना डायलिसिस घेता आला, त्या हॉस्पिटलपर्यंत पोचले, त्यांचं पूर्ण वर्कआउट केलं. आम्हाला फोन येतात, मॅडम आमचं नाव नोंदवून घ्या ना लिस्टमध्ये. असं नाही लिस्टमध्ये नाव नोंदवता येत. तर तुम्हाला त्यांना काय सांगायचं असतं? एखादा किडनी पेशंट आहे त्याला नाव नोंदवायचं असेल तर की बाबा तू एखादं हॉस्पिटल बघ, तुझ्या सोयीचं, मुंबईतलं, पुण्यातलं, तुला जिथे काही घ्यायचं आहे तिथे एखादं हॉस्पिटल बघ. त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरना जाऊन भेट. तिथे ट्रान्सप्लांट OPD असते. तिथे ते पहिले बघतील की तुला खरंच ट्रान्सप्लांटची गरज आहे का. त्याच्यानंतर तुझं पूर्ण वर्कआउट होईल. त्याचे पूर्ण फॉर्म हे हॉस्पिटल भरतं, पेशंट भरत नाही. पेशंट त्याच्यावर साईन करतात, पण हॉस्पिटल हेड, हॉस्पिटलचं ट्रान्सप्लांट सर्जन, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे ट्रान्सप्लांटसाठी रजिस्टर आहे तिथे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतो. हे कायद्याने गरजेचं आहे. हे एखादं हॉस्पिटल जर का रजिस्टर आहे ऑर्गन डोनेशनसाठी आणि ट्रान्सप्लांटसाठी तर तिथे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर हा असलाच पाहिजे. तर त्याची सही असते आणि मग तो फॉर्म हॉस्पिटल ZTCCकडे आणि ZTCC सोटोकडे पाठवतं. त्यामुळे तुम्हाला जर का एखाद्या किडनी किंवा लिव्हर पेशंटला मदत करायची असते तर त्याला सायनला पाठवलं म्हणजे तुम्ही त्याला 1-2 तासाची फेरी करवली नालासोपाऱ्यापासून तिथपर्यंत. त्यामुळे तसं काही करायची गरज नाही आहे. तर तुम्ही आधी प्रोसेस समजून घेतली पाहिजे. तर ही जी लिस्ट असते
आता आमच्याकडे 6,000 पेशंटची लिस्ट आहे. हे असे पेशंट्स आहेत की ज्यांना आज किडनी मिळाली तर ते रात्री येऊन ट्रान्सप्लांट करतील, कारण त्यांना दर 3 महिन्यातनं वर्क, कारण एक मेजर सर्जरी आहे. 3 वर्ष पेशंट हॉस्पिटलला आलाच नाही आहे आणि तुम्ही ट्रान्सप्लांट करणार का त्याचं? त्याला काही आजार आहे का, त्याची कशी तो एवढी मोठी शस्त्रक्रिया घेऊ शकतो का, हे सगळं वर्कआउट झालेलं असलं पाहिजे ना. त्यामुळे ही जी लिस्ट आहे ही किडनीची 6,000, लिव्हरची 1000. लिव्हरसाठी 1000च का बरं? कमी लोकांना लिव्हर लागतं की काय? का बरं आकडा एवढा? तफावत आहे लिस्टेड पेशंटमध्ये ॲज कम्पेअर टू किडनी. कोणी सांगेल? हां, लिव्हरचं माहिती नाही. बरं, कोणी सांगेल? नाही, नंबर पेशंट किती? 6,000 पेशंट किडनीसाठी रजिस्टर्ड आहे, लिव्हरसाठी साधारणतः 1000. मी मोठा मोठा आकडा सांगते तुम्हाला. किडनी जास्त फेल होते, लिव्हर पण जास्त फेल होतात, पण लिव्हरच्या पेशंटना डायलिसिस नाही. ते वाट नाही बघू शकत 6-6 वर्ष 5 वर्ष, तर ते लिव्हरच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडतात. आणि नंबर साधारणतः तोच राहतो, पण आकडा म्हणजे पण नावं बदलत राहतात. म्हणजे त्यामुळे असा तुम्हाला तफावत दिसेल किडनीमध्ये. किडनीचे पेशंट डायलिसिसवर 5 वर्ष 6 वर्ष थांबून त्यांना किडनी मिळू शकते. त्यामुळे ही एवढी मोठी लिस्ट ठेवून जर का नोटो तसंच बसलं तर चालेल का? नाही. त्यामुळे नोटो अवयव डिसीज डोनेशन, कॅडेवर डोनेशन हा शब्द वापरला जातो, पण डिसीज डोनेशन हा शब्द जास्त प्रचलित आहे. डिसीज डोनेशनवरती काम करतं. त्याच्यानंतर हे काम करायला जे काही मॅनपॉवर लागते त्यांना ट्रेनिंग देतं. सर्जन्सचं ट्रेनिंग आहे, तुमच्यासारखी ही जी आज कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे NGOच्या मदतीने त्याला आहे. त्याच्यानंतर आम्ही ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटरचा ट्रेनिंग प्रोग्राम दर वर्षाला घेतो, की त्यांना एक 5 दिवसाचा ट्रेनिंग कोर्स असतो, की ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर पण ट्रेंड पाहिजे ना, की तू काय हॉस्पिटलमध्ये काम करणार आहे, त्याला सगळे रूल्स रेग्युलेशन्स माहिती पाहिजे, तर त्याचा ट्रेनिंग कोर्स आम्ही घेतो. त्याच्यानंतर आणि मॉनिटरिंग आणि सर्वेलन्स करतो. आणि नोटो बेसिकली ह्या 3 रजिस्ट्रीज बघतात: वेटिंग लिस्टची रजिस्ट्री, प्लेज रजिस्ट्री आणि ट्रान्सप्लांट्सची रजिस्ट्री. आता रोटोचं काय फंक्शन आहे, तर नोटोचं फंक्शन हे नॅशनल लेवलला आहे. रोटोचं फंक्शन आपल्या रिजनला बघणं आहे, तर त्याच्यामध्ये मॉनिटरिंग आणि सर्वेलन्स आहे, की कोणी काही नोटो ID काढला नाही आहे का बाबा, किंवा काही प्रॉब्लेम होतो आहे का, की हॉस्पिटलने काही क्वेरी काढली तर त्याला बघणं किंवा ती ॲप्रोप्रिएट अथॉरिटीना कळवणं. सगळे स्टॅटिस्टिक्स गोळा करणं, प्रत्येक हॉस्पिटल जो काही डेटा पाठवतो तो गोळा करणं आणि तो पुढे रोटोला सोटोकडनं घेणं, गुजरातकडनं घ्यायचा, MP कडनं घ्यायचा. आणि हा सगळा डेटा जेव्हा आपण गोळा करून नोटोला पाठवला आणि पुढे आता मार्च-एप्रिलमध्ये तो WHO ला जातो, आणि तेव्हा असं लक्षात आलं की अमेरिका आणि चायना याच्यानंतर भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे जिथे ट्रान्सप्लांट होतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात ट्रान्सप्लांट हे भारतामध्ये होतात. आणि म्हणजे नंबर वाईज बघितलं तर, पण तुम्ही जर का स्टॅटिस्टिकली बघितलं तर कुठलेही ट्रान्सप्लांट आणि ऑर्गन डोनेशन रिलेटेड रेट हे पर मिलियन पॉप्युलेशनने काढले जातात. म्हणजे 10 लाख लोकांमध्ये किती जण डोनेट करतायत बाबा, तर भारतामध्ये किती करतायत कल्पना आहे का कोणाला? 0.6 भारतामध्ये, 10 लाखामध्ये फक्त 0.6. आणि स्पेन, क्रोएशिया या देशामध्ये किती आहे माहिती आहे का याचा नंबर? कल्पना करा, 10 लाखामध्ये आपल्याकडे इतके कमी लोक डोनेट करतायत, तर 0.6 म्हणजे एक माणूस पण नाही, इफ आय एम नॉट रॉंग, 10 लाखामध्ये. तर तिकडे 37 लोक डोनेट करतात. तर आपला रेट किती कमी आहे आपली पॉप्युलेशन बघितली तर. आणि आपण भारताला एक अशी संस्कृती मिळाली असं म्हणतो की जी दानाची संस्कृती आहे. मुंबईसारख्या शहराचा आपल्याला अभिमान आहे की खूप मोठं शहर आहे, इथले लोक मुंबई का जज्बा वगैरे आपण नेहमी बघत असतो, पण तो जज्बा आपला इथे कुठेतरी दिसत नक्कीच नाही आणि तो आपल्याला दाखवायचा आहे.
त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असतात, म्हणजे इम्युनोसप्रेशन ज्या पेशंटला लागतं. तुम्हाला माहिती आहे का, हे सांगितलं असेल का कोणीतरी, की एखाद्या व्यक्तीचं ट्रान्सप्लांट झालं, म्हणजे हार्ट सर्जरी झाली की झालं, एकदा बायपास झालं की थोडी औषधं घेतली की चालतं आहे. पण इथे माहिती आहे का तुम्हाला, की एक इम्युनोसप्रेशन म्हणजे त्यांची इम्युनिटी ही कमी करून ठेवली जाते. का बरं कमी करून ठेवली जाते पेशंट्सची? आपल्या शरीरातल्या ज्या सैनिक सेल्स आहेत त्यांना 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 कळतं की हे कोणतरी बाहेरनं आलं आहे, याला फेका, आणि त्या आयुष्यभर कामत करतात. त्यामुळे आयुष्यभर शेवटच्या दिवसापर्यंत किडनी, लिव्हर, हार्ट यांचं ज्यांना कोणाला ट्रान्सप्लांट झालेलं आहे त्यांना इम्युनोसप्रेशन घ्यावे लागतात. जर ती गोळी त्यांनी वेडीवाकडी घेतली किंवा बरोबर घेतली नाही तर ऑर्गन रिजेक्ट होतो. आणि हे एक मोठं काळजीचं कारण आहे, पेशंट्सचा कॉम्प्लायन्स. कारण एवढं सगळं करून तुम्ही ट्रान्सप्लांट केला आणि तुम्ही बरोबर औषधं घेतली नाही तर या सगळ्या महत्प्रसाराला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये पण एज्युकेशन आपल्याला करावं लागतं, की तुम्ही डॉक्टरांचं ऐका. तुम्हाला फोन येतात, कारण तुम्ही जेव्हा कार्यकर्ते म्हणून काम करणार तेव्हा तुम्हाला फक्त ऑर्गन डोनेशन नाही विचारणार, अरे आमचा एक नातेवाईक आहे त्याला किडनीची गरज आहे, लिव्हरची गरज आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, की तुम्ही औषधं बरोबर घ्या, डॉक्टरने जे सांगितलं आहे ते ऐका. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे नका येऊ, आधी तुमच्या डॉक्टरांना विचारा, कारण ते त्यातले तज्ज्ञ आहेत. तर अशा पद्धतीचे तुम्ही त्यांना सतत काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आणि साधारणतः 10,000 पर महिना अशी NOTP नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्रॅम, ज्याच्या अंडर हे रोटो सोटो आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंडर, त्याच्यामध्ये अशी स्कीम आहे की 10,000 रुपये पर महिना ते गरीब BPL पेशंटला इम्युनोसप्रेशनसाठी उपलब्ध असू शकतात. आमच्या रोटोतर्फे आम्ही काही रुग्णांना अशी मदत दिलेली आहे, सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यावर. तर काहीही इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर हे पण रोटो सोटोचं काम आहे. आता आमचं ऑफिस कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? रोटोचं ऑफिस कुठे आहे माहिती आहे का? तुम्हाला कोणी विचारलं, तुम्ही कार्यकर्ते आहात आणि तुम्हाला कोणी विचारलं की रोटोचं ऑफिस कुठे आहे बाबा? KM मध्ये आहे. कुठे KM मध्ये? तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की आपलं रोटोचं ZTCCचं ऑफिस कुठे आहे माहिती आहे का? सायन हॉस्पिटल. 20 वर्ष आधी आली ना ZTCC. रोटोसोटोचं ऑफिस आहे KM हॉस्पिटलमध्ये. तुम्ही नोटोचं ऑफिस दिल्लीत म्हणालात, सफदरजंग हॉस्पिटलमध्ये. तुम्ही जर बघितले प्रत्येक रोटो सोटो हे एका तिथल्या नामवंत सरकारी रुग्णालयामध्ये त्याचे ऑफिस, आरोग्य भवनात नाही आहे ऑफिस त्याचं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटबरोबर. सगळे रोटोसोटोचे ऑफिस त्या स्टेटच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे. रोटोसोटो मुंबईचं ऑफिस, रोटो वेस्ट आणि सोटो महाराष्ट्र असं आहे. गुजरातची रोटो ही आम्हीच आहोत. गुजरातमध्ये फक्त सोटो आहे, पण जिथे काही रोटो आहे तिथे रोटो सोटो असं नाव घेतलं जातं. तर 5 रोटो सोटो आपल्या भारतात आहेत आणि त्या सगळ्यांचं ऑफिस आपापल्या स्टेटमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि आपलं ऑफिस हे KM हॉस्पिटलमध्ये नवी बिल्डिंग 7व्या मजल्यावरती आहे. तर कोणालाही तुम्हाला कोणाला गाईड करायचं असेल किंवा तुम्हाला त्या ऑफिसबद्दल काही माहिती हवी असेल तर आमचा rotosoto.km.in नावाचा एक हे पण आहे, वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळेल. पण मी तुम्हाला त्याच्यावर जास्त वेळ घालवत नाही. तर डिस्ट्रीब्युशन करतो, ट्रेनिंग करतो. एक स्किन बँक पण गव्हर्नमेंटची KMमध्ये आपण केलेली आहे. विनितापुरी मॅडमचा उल्लेख मगाशी भाटे मॅडमने केला. तर त्यांच्या तज्ज्ञ गायडन्सच्या अंडर हा आपण उपक्रम केलेला आहे की हे मिनिस्ट्रीच्या मदतीने तिथे एक स्किन बँक आता आपल्या KMमध्ये पण आहे. आणि हे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांची मीटिंग आपली बऱ्याचदा होते. फेडरेशन पहिल्यापासूनच रोटोशी संलग्न आहे, जेव्हापासून रोटो स्थापन झाले तेव्हापासून आहे. आणि आपण जे काही कार्य करतो IECचं म्हणजे इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन, त्याचे हात पाय प्राण हे फेडरेशनसारख्या संस्था आहेत. कारण
तो अशा पद्धतीच्या शाळा आयोजित करून जे सरकारचं धोरण आहे किंवा ज्या सरकारच्या योजना आहेत किंवा ज्याला सरकार प्रायोरिटी देते ते लोकांपर्यंत पोचवतो. आधी आपण फॉर्म भरून घ्यायचे ऑर्गन डोनेशनचे. आता आपण QR कोडवर आलो तर तुम्ही बघाल की आता फेडरेशनने आज इथे कुठे फॉर्म ठेवलेत का? नाही, ते QR कोड वापरतात. का? कारण आपल्या ज्या सगळ्या NGOज आहेत ते या रोटोसोटोला कडनं संलग्न आहे आणि त्याला धरून कार्य करतात. साधारणतः आपण काही फिल्म्स केलेल्या आहेत ऑर्गन डोनेशनचा. सगळ्यांनीच फिल्म्स करत सुटलं तर ते रिपिटेशन होईल, म्हणून त्या फिल्म्स तुम्ही वापरू शकतात. आणि आपण वेबसाईटवर आहोत, ट्विटरवर आहोत, फेसबुकवर आहोत, तर त्याला तुम्ही संलग्न होऊ शकतात. तर मी आता माझ्या मते इथे हे थांबवते ZTCCचं. कारण फक्त हे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला हा एक प्रश्न फार कॉमनली येईल की ऑर्गन कसे फक्त श्रीमंताला जातात, तर तुम्ही ZTCCचं सांगणार. पण ZTCCमध्ये सुद्धा ते कोण कशा पद्धतीने रोटो नोटो हे ऑर्गन डिस्ट्रीब्यूट करतात, तर त्याची एक स्कोर सिस्टीम असते. माझ्याकडे जर एखाद्या पेशंटचा फॉर्म आला तर मी बघणार त्याचं वय किती आहे. तर त्या वयाला पण काही गुण दिलेत बघा. लहान मुलं असेल तर त्याला 3 मार्क दिले जातील, 6 वर्षाच्या वर असेल त्याला 2 मार्क, 45पर्यंत 1 आणि 45 वर्षाच्या पुढे 0 असं. मग तो एखादा माणूस डायलिसिसवर किती दिवस आहे तर त्याच्या पहिल्या डायलिसिसच्या मी रिसिट मागतो. मग त्या डायलिसिसवर तो जितके महिने आहे त्या प्रत्येक महिन्याला 0.1 याप्रमाणे त्याला स्कोर दिला जाईल. तर हे सगळे गाईडलाईन्स गव्हर्मेंटने दिलेले स्कोर सिस्टीमप्रमाणे ऑर्गन्स डिस्ट्रीब्यूट होतात. आणि आजकाल सगळं कॉम्प्युटराइज्ड आणि ॲपने होतं. पण हे आपल्याला समजून घेणं गरज आहे की रोटोचा पण कुठला एखादा पदाधिकारी ठरवत नाही की हा ऑर्गन कोणाला जाणार आहे. कॉम्प्युटर प्रणाली किंवा हे ठरवतं की या पेशंटचं नाव पहिलं आहे ऑर्गन डोनेशनमध्ये. तर आपण अनेक ॲक्टिव्हिटीज करतो, कार्यशाळा करतो, डोनर फॅमिलींना फेलिसिटेट करतो. महाराष्ट्राचा ऑर्गन डोनेशन डे कोणता आहे माहिती आहे का? आपण अवयवदानाच्या कार्यशाळेला आला आहे, आपल्याला हे तर माहितीच पाहिजे की महाराष्ट्राचा ऑर्गन डोनेशन डे आधी आपण 27 मार्च करायचो. कारण सायन हॉस्पिटलमध्ये एका गरीब रुग्णाने 27 मार्च 1997मध्ये 2 किडनीज डोनेट केला आणि त्याच्या मानाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार ZTCCच्या वतीने बरेच वर्ष 27 मार्चला आपण जे कोणी ऑर्गन डोनर, मी डोळे आणि त्वचा नाही म्हणत आहे कारण त्यांची संख्या मोठी आहे, हजारांमध्ये आहे, पण ऑर्गन डोनर हे 50-60 असे असतात मुंबईसारख्या शहरामध्ये, तर त्यांना आपण फेलिसिटेट करतो. आता नोटोने नॅशनल ऑर्गन डोनेशन डे हा कुठला ठेवला आहे? 13 ऑगस्ट हा एक टाइम्स ऑफ इंडियाचं कॅम्पेन होतं, त्याच्यामध्ये झालेला आहे. 3 ऑगस्ट हा नोटोने ठरवलेला नॅशनल ऑर्गन डोनेशन डे आहे. आणि सरकारच्या वतीने म्हणजे मिनिस्ट्रीच्या वतीने 3 ऑगस्टला आपण ऑर्गन डोनेशन डे साजरा करतो. आणि नमन दिवस म्हणून अजून एक संकल्पना मिनिस्ट्रीने काढलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटचा नमन दिवस वेगळा आहे. नमन दिवस म्हणजे काय की ज्यांनी डोनेट केलं त्यांना आपण नमन करायचं, त्या दिवशी त्या फॅमिलीजना आपण फेलिसिटेट करायचं. आणि ऑर्गन डोनेशन डेला आपण अवेअरनेस ॲक्टिव्हिटीज करायच्या, असा त्यांचा एक साधारणतः मागे संकल्पना आहे. तर आपल्या महाराष्ट्राचा नमन दिवस हा 15 सप्टेंबर आहे. आणि हे आज कार्यकर्ता जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या दिवसाला अनुसरून ॲक्टिव्हिटीज प्लॅन करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की टाइम्सने आणि कोकिलाबेनने मिळून 13 ऑगस्ट अवयवदान, मी म्हणेन वर्षातनं 5 करा ना, काही हरकत नाही. कारण जितका आपण अवयवदानाचा प्रचार करू आपल्याला 365 दिवससुद्धा कमी आहेत. पण हे जे सरकारने सांगितलेले आपल्या महाराष्ट्राचे जे दिवस आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. एक आपलं बुक पण आहे आणि असे आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो, तुम्ही पण करू शकतात. हे फेडरेशन पण असतेच प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये. तर रंगोळी कॉम्पिटिशन आहे, हा मोर्चा आहे, बेस्टच्या बसेसमध्ये आपण पॅम्फलेट्स लावलेले आहेत.
त्याच्यानंतर आपल्याला बरेच अवॉर्ड महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि या सगळ्याचं श्रेय प्रत्येक व्यक्तीला आहे ज्याने अवयवदानाच्या प्रचारामध्ये सहभाग केलेला आहे. फेडरेशनचा आहे, त्याच्यासारख्या अनेक संस्थांचा आहे, रोटोसोटोचा आहे, ZTCCचा आहे, डॉक्टर्सचा आहे, कोऑर्डिनेटर्सचा आहे, फॅमिलीजचा आहे ज्यांनी अवयवदानाला हो म्हटलं. तर सध्याची स्थिती काय आहे, तर आपली अवयवदान चांगलं चालू आहे, पण ते अजून चांगलं करण्यासाठी काही गोष्टीला जी मदत झालेली आहे, तर आज एक गव्हर्नमेंटचं नेटवर्क आहे. आज तुम्ही मला सांगितलं की पंजाबमध्ये एक डोनर आहे, तर मला माहिती आहे पंजाब सोटोमध्ये कोणतरी तिकडे बसलेलं आहे, मणिपूरमध्ये कोणतरी बसलेलं आहे, जम्मूत कोणीतरी बसलेलं आहे. तर एक नॅशनल असं एक नेटवर्क आपल्याला या मिनिस्ट्रीने रोटोसोटोच्या तर्फे इथे आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. ऑर्गन शेअरिंग वाढलेलं आहे. 15 वर्षापूर्वी आम्ही ते करू शकत नव्हतो की हार्ट महाराष्ट्राच्या बाहेर देऊ शकत नव्हतो, ते आपण देऊ शकतोय. आणि एक कलेक्टिव्ह एफर्ट्स म्हणजे आपण सगळे एकत्र येऊन जर का काम केलं तर ते जास्त जोरदार होईल. कारण फेडरेशनचं एक काम वेगळं चाललं आहे, त्याच्यानंतर रोटोचं वेगळं चाललं आहे, अजून मणिपूरमध्ये वेगळं चाललं आहे. तर असं काही नाही होता, सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं तर त्या कामाला अजून चळवळीचं रूप येईल. त्याच्यामुळे हे कलेक्टिव्ह एफर्ट्स करण्यासाठी पण रोटोसोटोचा आणि ZTCCचा मोठ्या प्रमाणामध्ये सहयोग अपेक्षित आहे आणि आपल्याला मिळू शकतो. तर मी जास्त काही बोलत नाही, मला माहिती आहे विषय जरा क्लिष्ट होता कारण ऑब्जेक्टिव्ज बोलायचे. आय होप मी तो सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर 2च मेसेज आज इथनं मेन बेसिक कार्यकर्त्यांनी घेऊन